महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवत राज्यात आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे। महायुतीने तब्बल 236 जागांवर विजय मिळवत मोठं यश संपादन केलं असून भाजपसाठी ही अभूतपूर्व कामगिरी ठरली आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीला केवळ 50 जागांचा आकडा गाठणेही कठीण झालं। महायुतीच्या या घवघवीत यशामुळे राज्यभरात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। अंबरनाथमध्येही भाजपच्या वतीने विजयाचा जल्लोष मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला। भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत ढोल ताशाच्या ठेक्यावर जल्लोष केला। अंबरनाथ पूर्व विधानसभेत शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार डॉक्टर बालाजी किनीकर सलग चौथ्यांदा विजयी झाले। त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजेश वानखेडे यांचा तब्बल 51,000 मतांनी पराभव केला। या विजयानंतर सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताशाच्या गजरात बालाजी किनीकर यांना खांद्यावर उचलून त्यांची भव्य मिरवणूक काढली। कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत पेढे वाटत विजयाचा उत्सव साजरा केला। गुलाबराव करंजुले पाटील आणि अभिजित करंजुले पाटील यांनी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांना पेढे भरवत त्यांचे अभिनंदन केले। या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील, कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील, समाजसेवक विश्वजित करंजुले पाटील तसेच भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महायुतीच्या या विजयाचा अंबरनाथमध्ये विशेष जल्लोष लाडक्या बहिणींनीही साजरा केल्याचे दिसून आले।